नमस्ते सर्वांना, जय शिवराय. आपण आता या ठिकाणी आळेफाट्याला उपबाजार समितीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. आता कांद्याच्या बाबत जी दिशा मिळाली की येत्या 2 जूनला सकाळी 9:30 वाजता मंचरला नंदी चौकात सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे जन आंदोलन होणार आहे, या आंदोलनासाठी सगळ्यांनी उपस्थित राहावं. माझी जुन्नर तालुक्यातील सगळ्या तमाम शेतकरी बांधवांना, तरुणांना, आमच्या महिला भगिनींना ही मनापासून विनंती असेल. कोण कुठल्या राजकीय पक्षाचा, कोण कोणाचा कार्यकर्ता, याच्यापेक्षा सगळ्यांनी शेतकरी बांधव म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहावं, ही माझी सगळ्या बांधवांना कळकळीची विनंती. बाबांनो, शेतकरी आता दिवस आलेत. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, प्रचंड हालाकीत आहे. आणि आता कसं बसं या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी आमचा जगतोय आणि या ठिकाणी हालापेष्टा सहन करतोय. आणि किती दिवस आमच्या शेतकऱ्यांनी हालापेष्टा सहन करायच्या. आणि एकीकडं मगाशी मी उल्लेख केला की देशाचे आदरणीय पंतप्रधान साहेब खरं तर दुसऱ्या देशात जाऊन त्या ठिकाणी चॉकलेटचं वाटप करतात. ते मला वाटतं हे जखमीवर मीठ चोळल्यासारखं आहे. एक ह्या देशातील तरुण म्हणून खरं तर या मनाला वाईट वाटतं की खरं तर साहेबांनी जर कांदा जर त्या ठिकाणी जर दिला असता, मला असं वाटतं कांद्याचे भाव कुठेतरी वाढले असे. कारण जे चॉकलेट त्या ठिकाणी दिलं, त्या चॉकलेटचे हजारो कोटीने त्या ठिकाणी शेअर्स वाढले. पण एक देशातील नागरिक म्हणून, एक देशातील तरुण म्हणून खरं तर आदरणीय पंतप्रधान साहेब फार मोठे आहेत, आम्ही फार छोटे त्या ठिकाणी घटक आहोत. परंतु आज देशाच्या पंतप्रधानांनी खरं तर आजचा तरुण असेल, आजचा शेतकरी असेल, या ठिकाणी सगळी अवस्था या ठिकाणी फार पूर्ण बिघडून गेली आहे. समाज व्यवस्था बिघडून गेली आणि प्रचंड अस्वस्थता मनात असून जर एकीकडे जर चॉकलेटचं वाटप होत असेल तर एक तरुण म्हणून हे खरं तर अस्वस्थ करणारी घटना आहे. माझ्या निमित्तानं खरं तर सरकारला गांभीर्यपूर्वक हे खरं तरी विनंती असेल की तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांचा विचार करावा. आज जुन्नर तालुक्यात पण त्या ठिकाणी या ठिकाणी आत्महत्या व्हायला लागल्यात. म्हणजे विदर्भासारखी परिस्थिती आता सगळीकडे व्हायला लागली. त्याच्यामुळं या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांनी आमच्या शेतकरी बांधवांचा या ठिकाणी विचार करावा. आणि येत्या 2 जूनला आपल्या सगळ्या शेतकऱ्यांनी संघटित होऊन त्या ठिकाणी लढा देण्यासाठी उभं राहावं. कोण नेतृत्व करते, कोण येते, त्याच्यापेक्षा मी मगाशी जसा उल्लेख केला, कोण कुठल्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता, याच्यापेक्षा सगळ्यांनी शेतकरी हितासाठी शेतकऱ्यांनी संघटित होऊन त्या ठिकाणी लढा देण्यासाठी उभं राहावं, ही माझी सगळ्यांना कळकळीची विनंती असेल. धन्यवाद.